करू दे. तेव्हा अजितदादांनी स्पष्ट आणि थेट भूमिका घेतली. रोखठोक सदरातील संजय राऊत यांचे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले. काही चुका झाल्या असतील किंवा टीका केली असेल तर ती सकारात्मक घेऊ असंही मलिक म्हणाले. त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. सामनाच्या अग्रलेखामध्ये आज सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे. अनिल देशमुख जे आहेत ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, जे राष्ट्रवादीचे प्रवक्तेसुद्धा आहेत. त्यांच्याशी बोलूया. सर, आज सामनामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारवरच टीका होते आहे. अनिल देशमुख जे आहेत ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाल्याचं सांगण्यात आलं. काय प्रतिक्रिया आपली? नाही बघा, असं आहे, एखाद्या वर्तमानपत्राला अग्रलेख लिहिण्याचे अधिकार आहे, पण काही मुद्द्यांवर आमचा त्याच्याशी वाद आहे. जे सांगण्यात आलेलं आहे की अनिल देशमुख हे ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाले. अनिल देशमुख 5दा हे आमदार झाले. जवळपास 18 वर्ष त्यांनी मंत्री या नात्याने विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. इतका अनुभवी माणूस असताना ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाले हे कुठेतरी म्हणजे कोणी घ्यायला तयार न होता आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारली हे आम्ही मान्य करत नाही. पण काही त्यांनी बोट ठेवलेलं आहे की अनिल देशमुखजी मीडियासमोर जास्त बोलत होते. लोकमतच्या कार्यक्रमामध्ये विनाकारण त्यांनी विषय मांडला. कनिष्ठ अधिकारी ते कुठेतरी ज्या पद्धतीने कामं करत होते त्याच्यावर आळा घालता आला नाही. मला वाटते हे कुठेतरी त्यांच्या कम्या ते दाखवत आहे. याला सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. मला वाटते गृहमंत्री स्वतः सकारात्मक पद्धतीने घेतील. आम्ही पण याला सकारात्मक घेतो. जे काही कमतरता असेल एखाद्या मंत्रीमध्ये किंवा गृहमंत्रीमध्ये, निश्चित रूपाने त्या टीकेला सकारात्मक घेऊन पुढे अशी चुका होणार नाही त्याकडे ते दक्षता घेतील. सर, दुसरा एक प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीचा आरोप आहे की होळी सणावर निर्बंध लादलेत परंतु शबे बारातवर नाही. यावर काय सांगणार? निर्बंध सगळ्यांवर आहे. रात्रीचा कर्फ्यू सगळ्यांसाठी आहे. आता घरात कोणी, बहुतेक मुस्लिम समाज शबे घरात हे इबादत करताय किंवा मस्जिदीत म्हणजे गर्दी न करता थोडे लोक जाऊन करताय. आता भाजपला धर्माच्या नावाने राजकारण किंवा धर्माच्या नावाने मतं मागणे किंवा धार्मिक तीळ निर्माण करण्याशिवाय दुसरं काही त्यांच्याकडे प्रश्न नाही. हे होते नवाब मलिक आणि यांनी आपली बाजू सावरायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आपल्या प्रतिक्रियेतून दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट, समोरच कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.